हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळची वेळ आहे. आई आई बाप्पाला म्हणा सुख दे. नाही नाही नको टाकू, गॅस कमी करे. बघा माझ्या भाचीना बघा, सगळे देव इकडचे तिकडे उचलले. बाळा नको ना, दीदी बाप्पा आहे असं नाही करायचं. नको ठेवतो ना, अगं नको. चला माझी भाची आहे, तिला देवांचं खूप वेळ आहे. आल्यानंतर आहे ना सतत देवांकडे जाते. माझी आई आली आहे मामांना ओवाळायला. तिच्याबरोबर माझी भाची पण आली आहे. दीपाली आदल्याच दिवशी गेली आणि दुसऱ्या दिवशी मी आले. तर माझ्यासोबत आहे ना माझी आई आणि भाची आली आणि ज्योती पण आली आहे मामांना ओवाळायला. तर ज्योती बसली होती आणि आज आईला आणि ज्योतीला माझ्या इकडे जेवायला सांगितलं आहे. आई आल्यापासून माझ्या मामांच्याच इकडे आहे, तर झोपायला तिकडंच असते. 2 दिवस झाले आणि आजचा 3रा दिवस आहे. तर 3 दिवसापासून आई आल्यापासून मामांच्याच घरी. आज आईला आणि ज्योतीला मी जेवण करायला सांगितले. तर इथे ना आई पोळ्या बनवते. आल्यापासून आहे ना मला पोळ्या बनवून द्यायला येते ती इकडं, म्हणजे असं स्वयंपाक वगैरे करून द्यायला. कारण मला सकाळच्या ऑफिसला जायला लागतं. संध्याकाळच्या आले का मग मी फोन करते. मग ज्योती आणि आई येते इकडं. आणि तो ज्योतीचा मुलगा आहे स्वामी, छोटं बाळ होतं ते. आणि एक मुलगी आहे ज्योतीला, गाऊ. आईने येताना माझ्या भाचीला पण आणलंय, म्हणजे माझ्या आईला सून माझ्या मामांचीच मुलगी आहे. तर मग तिला पण आणलंय पुन्हा एकदा मामांच्या घरी. तर आता ना इथे मी मशरूमची भाजी निवडतीये आणि आईच्या चाललंय पोळ्या. ज्योती बसली. ज्योतीनं आताच घर झाडून काढलं. 2 वेळेस तिने घर झाडून काढलं आणि ती बसली. तर तिला काही माहितीच नव्हतं का कॅमेरा चालू आहे. आणि ती ना गवळण म्हणत होती, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. तर आता ती बसली इकडे बाहेर, तिचे दाजींसोबत गप्पा मारू राहिले. आणि हे ना कपड्यांचे इस्त्र्या करतात. तर बाहेर मस्त अशी फ्रेश हवा येऊ राहिले. आणि हे बघा तिचं बाळ कसं खेळतंय. हे बघा इथं बघा माझ्या दीदीने तोंडाला पीठ लावलंय पावडर म्हणून ना. बाळा गव्हाचं पीठ लावलं ना. हा काय लावलं बाळानी? हा आणि इथं कशात उभी आहे? बाप्पाच्या डिश मध्ये. हा माझ्या सोना बेबी आहे बाय. ए बाळा कप. बघा बघा इथं माझी दीदी माझं घर झाडून काढून राहिले. तिला मम्मीची आठवण आली ना, तर मग त्याच्यामुळे दिलंय आम्ही झाडू, घर झाडायला लावलंय. हे बघा माझ्या बाळानं कशी पावडर लावले. ए बाई माझी टिकली काय केली? जा त्याला टिकली घेऊन ये. गाऊ टिकली आण मावशीला. आईच्या पोळ्या झाल्यानंतर तिनं मला मशरूमची भाजी पुन्हा निवडून दिली. मी वरण भाताचा कुकर लावला आणि आता आमचा स्वयंपाक झालाय. तर आता आम्ही बसलोय जेवण करायला. हॉलमध्ये स्वयंपाक घेऊन आले आणि तिला म्हटलं ज्योतीला का तू बाळावर आणि ओवीवर लक्ष ठेव. आणि तिला म्हटलं एकीकडे ना तू जेवायचे ताटं पण बनव आता. तर तिने तिच्या दाजींला आम्हाला सर्वांना गाऊला सर्वांना ताटं केले. तर छान असं मशरूमची भाजी बनवली आणि आमचे जेवण वगैरे चालले. आता बसलोय आणि धुतलेले कपडे बघा, खूप कपडे होते 5-7 दिवसाचे. आईने सकाळी स्वयंपाक बनवला आणि मी तेवढे कपडे धुतले. तर सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार. तर इथे बघा माझे ना चालली देवपूजा. उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि आज मी शॉर्ट व्हिडिओ टाकला. तर त्याच्यामध्ये ना शुक्रवार सांगितला, वार होता गुरुवार, पण माझ्या चुकून तोंडातून गेलं शुक्रवार. कारण ना मला नुसतंच वाटायचं का आजचा वार शुक्रवारच आहे का काय. तर इथे ना मी देवांची आंघोळ वगैरे घातली आणि गार्डनमध्ये ना आता फुलं तोडते. आणि आमच्या इकडे पाऊस पडू राहिलं बघा. सकाळचं वातावरण 7:30-8:15 वातावरण कसं आहे. तसं काही संध्याकाळ होत चालली आणि एवढा पाऊस पडतोय. रात्रभर पण पाऊस पडलेला आहे. आता मी देवांसाठी फुलं तोडून घेते. छान असे टगरीला फुलं आले बघा, खूप मोठे मोठे फुलं आहे.
आज सकाळी उठल्यापासून मला सारखं वाटायचं का आज शुक्रवारच आहे का काय, तर मी आज कलशामधलं पाणी वगैरे बदललं, आंब्याचे दुसरे पानं ठेवले आणि कलश मस्तपैकी घासून वगैरे भरला. तर इथे छान अशी माझी देवपूजा झाली. त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शुक्रवारच सांगितलं. जेव्हा माझ्या आईने व्हिडिओ बघितला तर मला म्हणते, बाई अगं आज तर गुरुवार आहे, तू कसं काही शुक्रवार सांगितलं. म्हटलं मला आज वाटलं शुक्रवारच आहे का काय. कालच मी कळ्या तोडून आणल्या होत्या आणि छान उमलल्यात. तर गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुलं वाहिलेत आणि बघा अशी केली मी आजची देवपूजा. देवांची आंघोळ घातले. दररोज देवांची आंघोळ घालते, फुलंच वाहत नाही तर दररोज देवांची आंघोळ असते. तर बघा मस्त अशी आंघोळ. अजून तरी बघा देवाचं ताट तांब्या इथंच आहेत. मस्त छोट्या छोट्या माझ्याकडे 2 उरल्या आहेत, त्यांच्यामध्ये पण फुलं सजून आणि असे देवांसमोर ठेवले ना तर खूप छान वाटतंय. आणि एवढे फुलं देवांना वाहिले ना तर अजूनच देवारा छान दिसतो आणि देव पण खूप मस्त दिसतात. फुलं नसले का मग मोकळं मोकळं वाटतंय, ते चांगलं दिसत नाही. तर बघा अशी केली मी आजची देवपूजा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी रेणुका माता प्रसन्न रांगोळी काढली. साचे आहे माझ्याकडे रांगोळीचे, तर साच्यांनीच रांगोळी काढते मी. मस्तपैकी देवांची आंघोळ वगैरे झाली. आता मी आली किचनमध्ये आणि आमच्या इकडे बाहेरचं वातावरण बघा, एकदम खराब वातावरण आहे. ह्याच वातावरणामुळे ना माणसं आजारी वगैरे पडतात. तर असं वाटतंय संध्याकाळ म्हणजे एकदम आळस आळस आल्यासारखं वाटतंय. तर चला आत्ताच मी देवपूजा केली आहे. घरातलं वातावरण पण एकदम छान आणि प्रसन्न आहे. धूप दीप लावलेला आहे, त्याच्यामुळे काही आळस आपल्याला आणायचा नाही, कामाला सुरुवात करायची. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा कसा पाऊस पडू राहिलाय. मी तुळशी समोर रांगोळी काढली होती, ते रांगोळीवर पण पाणी पडलं आणि बघा कसा पाऊस पडलाय. शेतकऱ्याचे खूप हाल आहे, खूप नुकसान आहे शेतकऱ्याची. हे बघा कसा पाऊस चालू आहे. हो ना, शेतकऱ्याची खरंच खूप नुकसान. रात्रभर पण पाऊस पडलाय, अवनीसारखा पाऊस पडलाय आणि आता सध्या पण पाऊस चालू आहे. आता शेतकऱ्यांच्या भात कापणीचे दिवस आले. दिवाळीनंतर भात कापणी सुरूच होते आणि हे बघा पाऊस सुरू झालाय. तर कसे काय शेतकरी भात कापतील. इथे ना माझ्या साडीची इस्त्री करायला घेतली होती, पाऊस आला तर ती तशीच ठेवली. बघा कसा पाऊस पडतो. भात कापणी कशी काय होणार सांगा बरं तुम्हीच. पावसाळ्यासारखा पाऊस पडू राहिला. पीठ मळून ठेवलंय आणि इथे ना सिमला मिरचीची भाजी बनवली. खूप मस्त सिमला मिरचीची भाजी झाली. तिच्यामध्ये ना ओलं खोबरं टाकलं ना, त्याच्यामुळे ना खूप छान आणि मस्त अशी सिमला मिरचीची भाजी बनवली. शेंगदाण्याचा कूट पण टाकलाय. आता पोळ्या बनवून घेते. माळी सगळ्या ओल्या झाल्या. तो पावसानं सर्व माळी ओल्या होऊन गेल्यात. बाळा ऑफिस उघडून ठेव, येते मी. लवकर या तुम्ही. सकाळचे 9 वाजले आणि साहेबांचं नाश्ता पाणी झाला. ते चालले नाशिकला, त्यांच्या मामींचं वर्ष श्राद्ध आहे, तर वर्ष श्राद्धाला चाललेत. आणि आम्हाला दोघांना पण जायचं होतं, पण घराचं कलरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मग मी काही नाही गेले. तर ते गेले आणि आधी चाललाय त्यांना स्टँडवरती पोचवायला. त्यांना म्हटलं आज काही गाडी वगैरे घेऊन जाऊ नका, तुम्ही बसनीच जा. तर आधी पोचवायला गेला आणि त्याच्यानंतर म्हटलं ऑफिस पण उघडून ठेव, मी येते ऑफिसला. तर आई आत्ताच मामांच्या इकडनं आली आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला होता. तर 2-4 भांडे होते, तर तिने भांडे घासायला घेतले. तिला मी म्हटलं असू दे, मी घासील. स्वयंपाक करते आई, भांडे घासून देते. रात्री पण तेवढे भांडे घासले. मला जायचं आहे ऑफिसला, तर आईने भांडे वगैरे घासले आणि आता आहे ना मी आम्हाला दोघी मायलेकींना चहा ठेवला. तर ती मला म्हणे का तू जरा भाजीपोळी खा, तशीच उपाशी जाऊ नको, शेवटी आईचा जीव आहे. तर तिने सांगितल्यानंतर आहे ना मी भाजीपोळीचा नाश्ता केला आणि मग चहा घेतला. तर आता मी निघणार आहे ऑफिसला आणि दुपारी आल्यानंतर सोफ्याचे कवर वगैरे मशीनला धुवायला लावून दिले.
दुपारचे 2 वाजले, जेवण करायला घरी आले तर मग म्हटलं चला सोफ्याचे कवर तरी मशीनला लावून देऊ. सकाळी बघा माझ्या आईने एवढे किचनवरचे भांडे वगैरे घासून ठेवले होते आणि रात्रीचे पण 3च घासला आणि किचन करून दिलंय केला. मला घरी येऊपर्यंत सोफ्याचे कवर छानपैकी धुवून होतील. लक्ष्मीपूजनला टाकले होते, त्याच्यानंतर बदललेच नव्हते. तर बघा छान असं आत्ता सध्या पण बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे आमच्याकडे. तर चला आता पुन्हा निघते ऑफिसला. जेवण वगैरे झालंय.